विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाचा दुसरा पाठ इतिहास लेखन भारतीय परंपरा अभ्यासणार आहोत. या पाठामध्ये आपण भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल तसेच भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली या बाबीची माहिती घेणार आहोत. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल, जसं आपण मागच्या पाठामध्ये इतिहास लेखनाची पाश्चिमात्य परंपरा आपण अभ्यासली, म्हणजे पश्चिमेकडच्या देशात इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जायचं ते आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं. तसं या पाठामध्ये आपल्या भारतामध्ये इतिहास लेखनाची परंपरा कशी होती किंवा कशा पद्धतीने इतिहास लेखन विकसित होत गेलं याची माहिती आपण घेणार आहोत. इतिहास लेखनाच्या भारतीय परंपरेची माहिती किंवा भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेची माहिती आपण या पाठामध्ये घेणार आहोत. तर प्राचीन काळातील इतिहास लेखन, आपण जर कल्पना केली की प्राचीन काळात लेखनकला अस्तित्वात नसताना इतिहास लेखन कशा पद्धतीने केलं जात असेल किंवा ज्या काही घडामोडी घडल्यात किंवा वेगवेगळे जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगांचं वर्णन असेल किंवा देवदेवतांच्या परंपरा असतील, सण उत्सव असतील, याचं वर्णन लोकांनी कसं केलं असेल किंवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्यांनी कशा पद्धतीने पोहोचवलं असेल. तर प्राचीन काळामध्ये जेव्हा लेखनकला अस्तित्वात नव्हती तेव्हा ह्या सगळ्या बाबी मौखिक पद्धतीनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवल्या जायच्या. भारतीय प्राचीन काळामध्ये किंवा प्राचीन भारतामध्ये जे काही पूर्वजांचे पराक्रम असतील ते पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, जे वेगवेगळी सामाजिक स्थित्यंतरं घडलेली आहेत ते सामाजिक स्थित्यंतरे, या सगळ्यांच्या स्मृती केवळ आणि केवळ मौखिक पद्धतीनं जपल्या जायच्या. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे सगळं मौखिक पद्धतीनं, मौखिक म्हणजे तोंडी पद्धतीनं पोहोचवलं जायचं. आणि आपण हडप्पा संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे. हडप्पा संस्कृतीमध्ये काही प्राचीन लेख सापडलेले आहेत आणि त्या लेखांच्या आधारे आपल्या असं लक्षात येतं की भारतामध्ये इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्याच्याही आधीपासून लेखनकला अस्तित्वात होती. कारण त्या वेगवेगळ्या काळातले लेख ह्या हडप्पा संस्कृतीमध्ये सापडलेले आहेत. पण दुर्दैव की ते हडप्पा संस्कृतीमध्ये जे लेख सापडलेत ते लेख वाचण्यात, त्यावरची लिपी वाचण्यामध्ये आणखी आपल्याला यश मिळालेलं नाही. म्हणजे आजपर्यंत आपल्याला त्या हडप्पा संस्कृतीतले लेख वाचता आले नाहीत आणि त्यामुळं त्या लेखामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, म्हणजेच इसवी सन पूर्व 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याच्या अगोदर काय घडलेलं आहे हे आपल्याला लक्षात येत नाही किंवा त्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आपल्याला आजपर्यंत वाचता आलेलं नाही. त्यामुळं त्या काळातली परिस्थिती आपल्या लक्षात येत नाही किंवा त्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे. कारण त्या लेखामध्ये काहीतरी नक्कीच लिहिलेलं आहे, त्या काळातली नक्कीच माहिती आहे, परंतु ती लिपी आपल्याला वाचता न आल्यामुळं, त्या लिपीचा अर्थबोध न झाल्यामुळं नेमकं त्या लेखामध्ये काय सांगितलं आहे हे आपल्याला अद्याप कळालेलं नाही. आपण जर भारतीय ऐतिहासिक स्वरूपाचे लेख पाहिले किंवा भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपातले. मग कोरीव लेख कसे, कुठंतरी दगडावरती लिहिलेलं, कुठंतरी स्तंभावर लिहिलेलं. प्रस्तर म्हणजे ज्या ठिकाणी अखंड खडक असतो, डोंगराचा जो भाग असतो भिंतीसारखा, त्यावरती काही लिहिलेलं. आणि हे जे लेख आहेत म्हणजे अशा पद्धतीने लिहायची सुरुवात ही मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून झाली असं मानलं जातं. मौर्य सम्राट अशोकांच्या काळापासून म्हणजेच इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून अशा पद्धतीचे कोरीव लेख लिहिण्याची सुरुवात झाली किंवा असे लेख लिहिले जाऊ लागले. सम्राट अशोकाचे जे कोरीव लेख आहेत, जे आज देखील उपलब्ध आहेत, हे लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आपल्याला पाहायला मिळतात. इसवी सनाचं जे पहिलं शतक आहे त्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसंच वेगवेगळ्या मूर्त्या पाहायला मिळतात
विविध शिल्प आपल्याला पाहायला मिळतात, जे ताम्रपट आहेत. म्हणजे तांब्याच्या पत्रावरचे जे काही लेखन केलेले आहे असे ताम्रपट, यावरचे कोरीव लेख देखील आपल्याला उपलब्ध होऊ लागतात, ते पाहायला मिळतात. आणि या सगळ्यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती आपल्याला मिळते. आणि या सर्व लेखामधून वेगवेगळ्या प्रकारचे जे हे लेख आहेत, या सर्व प्रकारच्या कोरीव लेखामुळं संबंधित राजाचा काळ तो आपल्याला अभ्यासायला मिळतो. कोणता राजा कोणत्या काळात होता, त्याचा कार्यकाल किती, तसंच त्या राजाची वंशावळ, म्हणजे त्याचे पूर्वज कोण कोण होते, त्याच्यानंतरची पिढी कोण, हे आपल्याला यातून पाहायला मिळतं, अभ्यासायला मिळतं. त्या राजाने केलेला राज्यविस्तार, त्यानं आपल्या राज्याचा विस्तार कशा पद्धतीने केला, ते देखील आपल्याला ह्या वेगवेगळ्या साधनांतून पाहायला मिळतं. तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती, राज्यकारभार कसा चालायचा, शासन व्यवस्था कशी होती, ती माहिती देखील आपल्याला यातून मिळते. तसंच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी कोणत्या, त्याची माहिती देखील या वेगवेगळ्या लेखामधून आपल्याला अभ्यासायला मिळते. की नेमकं तेव्हा काय काय घडामोडी घडल्या, काय काय घडलं, ते आपल्याला पाहायला मिळतं, अभ्यासायला मिळतं. तत्कालीन सामाजिक रचना कशी होती, मग कोणते घरं कशा पद्धतीने होते, किंवा कोणता समाज होता, कशा पद्धतीने राहायचा, किंवा समाजाचे गट कशा पद्धतीने होते, सामाजिक रचना आपल्याला या लेखांमधून पाहायला मिळते, अभ्यासायला मिळते. म्हणजे आज जसं आपण पाहतो, काही लोक श्रीमंत आहेत, काही मध्यम, काही गरीब, त्यांची घरं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. वेगवेगळ्या समाजाचे लोक कशा पद्धतीने राहतात हे आपल्याला पाहायला मिळतं. तसं या प्राचीन लेखांच्या आधारे आपल्याला त्या त्या काळातली सामाजिक रचना कशी होती त्याचा अभ्यास करता येतो, ती माहिती आपल्याला मिळते. तसंच त्या काळात हवामान कशा पद्धतीने होतं, मग आजच्यासारखे ऋतू होते का, होते तर कशा पद्धतीने होते, कोणत्या हवामानात, म्हणजे कोणत्या ऋतूमध्ये हवामान कशा पद्धतीने असायचं, ही सगळी माहिती आपल्याला यामध्ये पाहायला मिळते. आज जसं दुष्काळ पडतो अधूनमधून, तसं दुष्काळ त्या काळात पडत होता का, पावसाचं प्रमाण कसं होतं, हे सगळं आपल्याला लेखांच्या आधारे अभ्यास येतं. लेखामधून ही सगळी माहिती आपल्याला मिळते. म्हणजे ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत, या सर्व महत्त्वाच्या बाबी या प्राचीन लेखामधून आपल्याला अभ्यासायला मिळतात, ते आपल्याला पाहता येतात, किंवा त्याचं ज्ञान आपल्याला होतं. आणि म्हणून हे लेख महत्त्वाचे आहेत. प्राचीन भारतीय साहित्याचा जर आपण अभ्यास केला, तर या प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही दोन महाकाव्य आपल्याला अभ्यासायला मिळतात. तसंच पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथाखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले वेगवेगळे ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य, तसंच जे परकीय प्रवासी या ठिकाणी आलेले होते, त्या परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णनं, त्यांनी केलेल्या नोंदी, ह्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. ही सगळी इतिहासाची महत्त्वाची साधनं आहेत. म्हणजे या सर्व ऐतिहासिक साधनांच्या आधारे आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासता येतो, किंवा तत्कालीन परिस्थिती आपल्या लक्षात येते. मग प्राचीन काळी जे राजे होऊन गेले, त्या राजांची चरित्रे, तसंच त्या राजघराण्यांचा इतिहास सांगणारे लेखन, हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. म्हणजे सुरुवातीला इतिहास लेखनाची पद्धत कशी होती, की जो राजा आहे त्या राजाचे चरित्र लिहायचं, जो कोणता राजा होऊन गेला, मग तो कसा, त्यानं लोक कल्याणकारी कामं काय केली, काय आहे त्याचं गुणगान त्यामध्ये गायलं जायचं. तसंच राजघराण्यांचा इतिहास सांगणारे लेखन केलं जायचं, आणि इथून भारतीय इतिहास लेखनाला सुरुवात झाली. हा एक महत्त्वाचा टप्पा असं आपल्याला म्हणता येईल. भारतीय इतिहास लेखनातले हे दोन्ही महत्त्वाचे टप्पे, एक तर राजाचं चरित्र लिहायचं आणि राजघराण्यांचा इतिहास लिहायचा. इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये बाणभट्ट हा कवी होऊन गेला, आणि या बाणभट्ट कवीनं हर्षचरित हे संस्कृत काव्य लिहिलं. यामध्ये ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचं हे काव्य आहे. हर्षचरित हे काव्य, संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचं आहे. यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण केलेलं आपल्याला दिसतं. कोणी? त्या बाणभट्टानं. बाणभट्ट हा इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेला. त्यानं हर्षचरित काव्य लिहिलं, आणि हर्षचरित काव्य हे संस्कृतमधून आहे. संस्कृत भाषेमध्ये हर्षचरित काव्यामध्ये बाणभट्टानं त्या त्या काळातले
सामाजिक जीवन, आर्थिक जीवन, आर्थिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवन याचं सगळ्यांचं वास्तववादी म्हणजे खरंखुरं लेखन केलेलं, चित्रण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग बाणभट्टानं जसं हर्षचरित्र लिहिला त्यातून त्या काळातली माहिती आपल्याला मिळते, तसं इतिहासातल्या भारतीय परंपरेची किंवा भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेची माहिती घेत असताना आपल्याला असे त्या काळात कोणकोणते ग्रंथ कोणी लिहिले आणि त्यातून काय माहिती मिळते याचाही अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. बाणभट्टासारखे अनेक कवी, अनेक लेखक त्या काळात देखील होऊन गेलेले. मग सुरुवातीला आपण मध्ययुगीन भारतातील इतिहास पाहू. मध्ययुगीन काळात भारतात इतिहास लेखनाची पद्धती कशी होती. मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन हा काळ इसवी सन 12वे शतक, इसवी सनाच्या 12व्या शतकात कलहण यानं राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला आणि हा राजतरंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावर आधारित आहे. काश्मीरच्या इतिहासावरील हा ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं हे कलहणनं आपल्या ग्रंथात सांगितलेलं आहे. याचा आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचं नातं सांगतो. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसं असावं ही जी आधुनिक कल्पना आहे त्या कल्पनेशी हा ग्रंथ, कलहणनं लिहिलेला ग्रंथ राजतरंगिणी हा ग्रंथ जवळचं नातं सांगतो. यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा त्या परिसरात त्या गावामध्ये तिथल्या परंपरा कशा होत्या, त्या स्थानिक लोकांच्या परंपरा कोणत्या याची माहिती आपल्याला मिळते. याचा उल्लेख कलहणनं केलेला आहे. आणि म्हणजे अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास म्हणजे त्या काळातले अनेक कोरीव लेख त्यानं पाहिले, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास कलहणनं केलेला आहे. आणि चिकित्सक अभ्यास करून हा ग्रंथ राजतरंगिणी हा ग्रंथ कलहणनं लिहिलेला आहे असा उल्लेख स्वतः कलहणने केलेला आहे. त्यानं राजतरंगिणी ग्रंथ लिहिताना सांगितलं की हा ग्रंथ कशाच्या आधारे लिहिलेला आहे, तर त्या काळात जे त्याला साहित्य मिळालं, ऐतिहासिक साहित्य, कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजघराण्यातले जे काही अधिकृत नोंदी आहेत, राजकुलाच्या ज्या अधिकृत नोंदी आहेत त्या नोंदी आणि तिथल्या स्थानिक परंपरा या सगळ्यांचा चिकित्सक अभ्यास कलहणनं केला आणि त्या अभ्यासातून कलहणनं राजतरंगिणी हा ग्रंथ लिहिला. म्हणजे जसं बाणभट्टाचा हर्षचरित ग्रंथ महत्त्वाचा ऐतिहासिक अभ्यासासाठी, इतिहासाच्या अभ्यासासाठी, तसंच कलहणचा राजतरंगिणी हा ग्रंथ देखील मध्ययुगीन काळातला एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. 12व्या शतकामध्ये त्यांना हा ग्रंथ लिहिलेला आहे. मध्ययुगीन भारतातील जे मुस्लिम राज्यकर्ते होते या राज्यकर्त्यांच्या दरबारामध्ये जे इतिहासकार होते त्या इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे अरबी इतिहास लेखनाची पद्धती आणि फारसी इतिहास लेखनाची पद्धती यांचा प्रभाव इथल्या भारतातील जे मुस्लिम राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांच्या दरबारात जे इतिहासकार होते त्या इतिहासकारांच्या लेखनावर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारामध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. त्यानं तारीख ही फिरुजशाही हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये इतिहास लेखनाचा हेतू त्यानं स्पष्ट केलेला आहे की इतिहास लेखन का करायचं, इतिहास लेखन करण्याची आवश्यकता काय किंवा हेतू काय, हा या जियाउद्दीन बर्नी यानं त्याचा हेतू या ग्रंथामध्ये स्पष्ट केलेला आहे तारीख ही फिरुजशाहीमध्ये. आणि त्यानं असं सांगितलं जियाउद्दीन बर्नी यानं की इतिहास लेखनामध्ये फक्त इतिहासकाराचं कर्तव्य हे काय फक्त राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही. म्हणजे एवढंच इतिहासकारांचं कर्तव्य नाही की राज्यकर्त्यांचं गुणगान गायचं, त्यांचे पराक्रम लिहायचे किंवा त्यांनी राबवलेली कल्याणकारी धोरणं लिहायची, एवढंच काही इतिहासकारांचं कर्तव्य नाही. तर इतिहासकारांचं याहीपेक्षा जास्त कर्तव्य आहे, ते म्हणजे त्या राजाची जी काही चुकलेली धोरणं असतील किंवा त्या राज्यकर्त्यामध्ये, त्या राजामध्ये दोष कोणते हे देखील इतिहासकारांनी निर्भीडपणे लिहायला पाहिजेत. त्या दोषांचं
आणि चुकीच्या धोरणांचं चिकित्सक विवेचन देखील इतिहासकारांना आपल्या ग्रंथलेखनामध्ये करायला पाहिजे. का? कारण कोणता राजा कशा पद्धतीनं चुकला किंवा त्याच्या चुकीच्या निर्णयाचे काय परिणाम समाजाला भोगावे लागले, त्याच्या राज्याला भोगावे लागले, याचा अभ्यास नंतरच्या राज्यांना किंवा नंतरच्या लोकांना करता येईल आणि त्यातून सुधारणा होईल, असं जियाउद्दीन बर्नीचं मत होतं. एवढंच नाही तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती कोणत्या होत्या त्यांचंही वर्णन करायला पाहिजे. फक्त राजे बादशाह यांचंच वर्णन करायचं आणि विद्वानांकडे दुर्लक्ष करायचं असं चालणार नाही, हे देखील या जियाउद्दीन बर्नी यांनी सांगितलेलं आहे. विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनातील प्रभाव देखील, यांचा जो सांस्कृतिक जीवनात प्रभाव पडलेला आहे त्याचा देखील उल्लेख इतिहास लेखनात यायला पाहिजे, असं बर्नीचं मत होतं. आणि बर्नीच्या या विचारसरणीमुळं इतिहास लेखनाची व्याप्ती आणखी वाढली. म्हणजे जे इतिहास लेखन फक्त राजापुरतं मर्यादित होतं किंवा एखाद्या राजघराण्यापुरतं मर्यादित होतं, त्या इतिहास लेखनाची व्याप्ती वाढली. त्यामध्ये मग विद्वान व्यक्तींचा समावेश आला, तसंच अभ्यासकांचा समावेश झाला, साहित्यिकांचा समावेश झाला आणि संतांचा समावेश झाला. संत म्हणजे ज्यांनी समाजासाठी चांगलं कार्य केलेलं आहे, अशा व्यक्तींचा देखील या इतिहास लेखनामध्ये समावेश व्हावा. त्यांचा देखील सांस्कृतिक जीवनातला प्रभाव ल्यावा, समाजावर त्यांचा काय परिणाम झाला किंवा त्यांचं कार्य हे पुढच्या पिढीपर्यंत यावं, असं जियाउद्दीन बर्नी या इतिहासकाराचं मत होतं. मग मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनामध्ये राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्याखेरीज त्यांच्या वर्णनामध्ये समर्पक पद्य उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत देखील सुरू झाली. मुघल बादशहांचा जर इतिहास आपण अभ्यासला तर त्यांच्या दरबारामध्ये जे इतिहासकार होते त्या इतिहासकारांनी इतिहास लेखनामध्ये चित्रांचा समावेश सुरू केला, चित्रांचा अंतर्भाव केला. तसंच पद्य उतारे, छोटे छोटे कविता, काव्यपंक्ती या देखील त्या इतिहास लेखनामध्ये त्यांनी अंतर्भूत केल्या आणि त्या आधारे इतिहास लेखन होऊ लागलं. मुघल साम्राज्याचा जो संस्थापक होता बाबर, या बाबराने त्याचं आत्मचरित्र लिहिलं आणि तुझुकी बाबरी हे जे आत्मचरित्र आहे बाबरानं लिहिलेलं, त्यामध्ये त्याला करावे लागलेले युद्धांची वर्णने त्यांनी लिहिलेली आहेत. बाबराला युद्ध कशा पद्धतीने करावं लागले त्या युद्धांचं वर्णन, वेगवेगळ्या युद्धांचे वर्णनं बाबरानं आपल्या तुझुकी बाबरीमध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबरीने बाबरानं जो प्रवास केलेला आहे त्या प्रवासाची वर्णनं, म्हणजे ज्या प्रदेशामध्ये प्रवास करून आलेले आहेत त्या प्रदेशांची आणि शहरांची वर्णनं, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, तसंच वनस्पतीसृष्टी यांची देखील बारकाईने निरीक्षणे त्याने केलेली आहेत आणि त्याचा देखील समावेश तुझुकी बाबरीमध्ये करण्यात आलेले. मुघल साम्राज्याचा जो संस्थापक होता बाबर, त्या बाबराच्या आत्मचरित्रामध्ये हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इतिहास लेखन वाढत गेलं. जे अगोदर राजे, राजकुल किंवा राजघराणं किंवा नंतर मग त्यामध्ये अभ्यासक, तसंच साहित्यिक, संत, विद्वान व्यक्ती यांचा समावेश झाला. तिथून पुढे चित्र, काव्य येऊ लागलं. त्यानंतर प्रवास वर्णन आलं. त्यामध्ये त्या स्थानिक ज्या प्रदेशामध्ये प्रवास केला त्या प्रदेशाची माहिती, शहरांचं वर्णन, तिथली अर्थव्यवस्था, तिथले रीतिरिवाज, वनस्पतीसृष्टी इथपर्यंत इतिहास पोहोचला. म्हणजे इतिहास लेखनात या सगळ्या बाबी अंतर्भूत होत गेल्या, या समाविष्ट होत गेल्या. आणि इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीनं अबुल फजल यानं जो अकबरनामा हा ग्रंथ लिहिला, या ग्रंथाचं विशेष महत्त्व आपल्याला पाहायला मिळतं. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असं मानलं जातं. अबुल फजलनं जो अकबरनामा ग्रंथ लिहिला, या अकबरनामामध्ये ज्या ज्या बाबींचा समावेश आहे त्याची कसून तपासणी त्याने केलेली, कागदपत्रांची कसून तपासणी केलेली आहे. नोंदी अधिकृत आहेत का हे त्यानं तपासलेलं आहे आणि त्यानं संशोधन केलेलं. हा ग्रंथ लिहिताना प्रत्येक गोष्ट चिकित्सक पद्धतीनं पाहिलेली, अभ्यासलेली आहे
आणि कुठलाही पूर्वग्रह डोक्यात न ठेवता त्यानं हे लिखाण केलेलं आहे. नाहीतर इतिहास लेखक असतात, इतिहासकार जे असतात, त्या इतिहासकारांच्या डोक्यात जर पूर्वग्रह असेल, म्हणजे एखाद्या राज्याबद्दल अगोदरपासूनच वाईट विचार जर डोक्यात असेल, त्याच्याबद्दल जर नकारात्मक विचार असेल, तर त्याच पद्धतीने इतिहास लिहिला जातो. म्हणजे पूर्वग्रह दूषित जर इतिहास लेखन झालं तर ते वास्तववादी नसतं किंवा ते विश्वासार्ह नसतं. अबुल फजलनं जे इतिहास लेखन केलं ते पूर्वग्रह विरहित, म्हणजे कुठल्याही पूर्वग्रह डोक्यात न ठेवता, मनात न आणता त्यानं हे इतिहास लेखन केलेलं आहे, म्हणून ते वास्तववादी आहे. अबुल फजलचं इतिहास लेखन हे वास्तववादी होतं असं मानलं जातं. त्यानंतरचा प्रकार आहे इतिहास लेखनामध्ये बखर. बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचं लेखन या बखरीमध्ये असतं. या बखरीमध्ये हे सगळं आपल्याला वाचायला मिळतं. मराठी भाषेत देखील असे वेगवेगळ्या प्रकारचे बखरी त्या काळात लिहिलेले आहेत, उपलब्ध आहेत. आणि त्यातली एक महत्त्वाची जी बखर आहे ते सभासद बखर. या सभासद बखरीमध्ये म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये कृष्णाजी अनंत सभासद यांनी ही बखर लिहिलेली, यांनी सभासद बखर लिहिलेली आहे. म्हणजे तिला सभासद बखर असं म्हणतात, कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या बखरीला. आणि या बखरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती आपल्याला वाचायला मिळते, अभ्यासाला मिळते. तसंच भाऊसाहेबांची बखर. भाऊसाहेबांची बखर ही पानिपतच्या लढाईचं वर्णन यामध्ये करण्यात आलेले भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये. आणि याच विषयावर आधारित पानिपतची बखर ही देखील एक स्वतंत्र आहे. भाऊसाहेबांची बखर तसेच पानिपतची बखर ही देखील आहे. पानिपतच्या युद्धाचं वर्णन, लढाईचं वर्णन त्यामध्ये केलेलं आहे. तसंच होळकरांची कैफियत ही एक बखर त्या काळात लिहिली गेली. आणि या बखरीतून आपल्याला होळकर घराण्यांचं योगदान आपल्याला लक्षात येतं, समजतं. होळकरांची बखर यामध्ये होळकर घराण्यातले जे कर्तबगार व्यक्ती होऊन गेलेत, राजे होऊन गेलेत, त्यांची माहिती यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि ती देखील आपल्यासाठी एक म्हणजे इतिहास अभ्यासण्यासाठी महत्त्वाची बखर आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सभासद बखरीतून मिळतो, तसं होळकरांचा इतिहास आपल्याला होळकरांची कैफियत या बखरीतून मिळतो. या ज्या बखर आहेत या बखरींचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार पडतात. या प्रकारच्या बखरी असतात. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास लिहिता येतो किंवा भारतीय इतिहास लेखनामध्ये अशा पद्धतीनं सुरुवात झाली किंवा अशा पद्धतीने इतिहास लेखन होऊ लागलं, जे की अगोदर फक्त राजा आणि राजकुल किंवा राजघराणे यांचा इतिहास लिहिला जायचा. त्यानंतर विद्वान व्यक्तींचा इतिहास लिहिला जाऊ लागला. नंतर अभ्यासक, साहित्यिक, संत यांचा समावेश त्यात झाला. नंतर राजांचे गुण, दोष, त्यांनी राबवलेले कल्याणकारी योजना, त्यांची चुकलेली धोरणं यांचा देखील समावेश होऊ लागला. नंतर वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे प्रवास वर्णन आलं त्यामध्ये. तसंच वनस्पती सृष्टीची माहिती किंवा त्या स्थानिक परंपरा यांची माहिती, या सगळ्यांचा समावेश इतिहास लेखनामध्ये होऊ लागला. आणि इतिहास लेखन हे व्यापक स्वरूपात होऊ लागलं किंवा इतिहास लेखनाची व्याप्ती वाढली असं आपल्याला म्हणता येईल. अशा पद्धतीनं भारतीय इतिहास लेखनात हे बदल होत गेले किंवा भारतीय इतिहास लेखनाची परंपरा ही अशा पद्धतीची आहे. या पुढचा भाग आपण पुढच्या तासात पाहूयात. धन्यवाद.